शान तिरंगा है, ये शान तिरंगा है, मेरी जान। लाचखोरीतून मिळवलेलं कोट्यवधीचं घबाड सापडल्यानंतर आता सतीश चिखलीकर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। शिवाय चिखलीकरचा सहकारी जगदीश वाघ याला देखील निलंबित करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात आदेश दिलेत। सतीश चिखलीकर हा त्र्यंबकेश्वर दिंडोरीतील सार्वजनिक विभागाचा कार्यकारी अभियंता म्हणून काम करत होता। सतीश चिखलीकरला 22,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे 2,96 लाख रुपयांची संपत्ती लाचलुचपत खात्याच्या हाती लागली। सतीश चिखलीकरनं 20 वर्षाच्या नोकरीत 78 ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी घेतल्या आहेत। राज्यातील तब्बल 78 ठिकाणी चिखलीकरची मालमत्ता असल्याचं उघड झालंय। आता त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। नाशिकच्या पीडब्ल्यूडी अभियंत्याकडे 35 कोटींच्या वर घबाड सापडल्यानंतर सर्वांचेच डोळे पांढरे झाले। पण कोटींची माया जमवणारा सतीश चिखलीकर हा एकच अधिकारी नाही। गृह खात्याच्या माहितीनुसार राज्यात अनेक विभागातले अधिकारी काळी माया जमवण्यात अग्रेसर आहेत। कारण गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार चिखलीकर सारखे अनेक अधिकारी राज्यात मोकाट फिरतायत। यामध्ये नगरविकास, गृहनिर्माण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, समाज कल्याण आणि आदिवासी विभाग अशी काही खाती टक्केवारी घेण्यात आघाडीवर आहेत। ही टक्केवारी एकूण कामाच्या 2 ते 8% इतक्या प्रमाणात असते। त्यामुळेच महिन्याला काही हजार रुपये मिळवणारा अधिकारी महिन्याला 1 लाखापासून 10 लाखांपर्यंत काळी माया मिळवतो। भ्रष्टाचारी अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे राजकारणी, त्यामुळे भ्रष्टाचाराचा भस्मासूर दिवसेंदिवस बोकाळत चाललाय। पण अधिकारी, राजकारणी आणि ठेकेदारांच्या या अभद्र युतीमुळे सामान्यांची होरपळ होते आणि विकासाला खीळ बसते।